नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग. मित्रहो, ब्रिज कोर्सच्या या माझ्या लेक्चरमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो या उद्देशाने की आपण ज्युनियर कॉलेजचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे. अर्थातच कॉलेजमधला जो काही सिनियर कॉलेजचा पहिला टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यातील तुमचं शैक्षणिक वर्ष 2021-22 हे प्रथम वर्ष आहे. खरं तर सिनियर कॉलेजच्या या पहिल्या वर्षामध्ये तुम्ही जे 6 विषय अभ्यासत आहात, या 6 विषयापैकी इकॉनॉमिक्स हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. खरं तर अत्यंत महत्त्वाचा विषय मी जे काही तुम्हाला सांगत आहे किंवा याची जी काही माहिती देत आहे ते एवढ्याच अर्थाने की हा जो काही विषय आहे, हा विषय मेंटल, मोरल अँड सोशल सायन्स यामधील हा एक विषय आहे. मित्रहो, मेंटल, मोरल अँड सोशल सायन्स या 3 शब्दावरून खऱ्या अर्थाने या आपल्या अर्थशास्त्र विषयाची ओळख आपल्यासमोर येते. इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे, हा फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे. आणि त्याचबरोबर या विषयातून तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रॅज्युएशन कंप्लीट करता येणार आहे, त्याप्रमाणेच पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा कंप्लीट करता येणार आहे. इवन ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक्स या विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट कराल, त्यानंतरसुद्धा तुम्हाला या अर्थशास्त्र विषयामध्ये संशोधनाचं कार्य पूर्ण करता येईल, संशोधनात्मक अभ्यास तुम्हाला करता येईल. म्हणजे याचा अर्थ अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक्स हा जो काही विषय आहे तो तुमच्या जीवनामध्ये, त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये हा उपयोगी पडणारा विषय आहे. मित्रहो, तुमच्यासमोर एक प्रश्न पडला असेल की हा जो काही इकॉनॉमिक्स विषय आहे, हा विषय दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोगी पडणारा हा जो काही विषय आहे, तो विषय कसा आहे? मित्रहो, तेच आपण या आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. खरं तर या लेक्चरमध्ये मी अर्थशास्त्र विषय दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कशा प्रकारे उपयोगी पडणार आहे, याच्यावर एक फक्त नजर टाकणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ज्युनियर कॉलेजला इकॉनॉमिक्स विषय होता, त्या विषयामध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे मागणी पुरवठा. म्हणजे या अर्थशास्त्र विषयामध्ये काही सिद्धांत आहेत. सिद्धांत म्हटलं की काही विद्यार्थ्यांना खरं तर खूप अवघड वाटतं, किचकट विषय वाटतो. परंतु लक्षामध्ये असू द्या, सिद्धांत म्हणजे काय असतं, तर सिद्धांत म्हणजे एक प्रकारे केलेला अभ्यास असतो आणि अभ्यास करून काढलेला एक निष्कर्ष असतो. आणि अर्थातच हा जो काही निष्कर्ष आहे, हा निष्कर्ष आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोगी पडणारा विषय असतो, निष्कर्ष असतो. एक प्रकारे हा जो काही सिद्धांत आहे, तुम्ही जे काही सिद्धांत अभ्यासलेले आहेत आणि अभ्यासणार आहात, अर्थशास्त्र विषयातील जे तुम्ही सिद्धांत ज्युनियर कॉलेजला अभ्यासलेले आहेत आणि सिनियर कॉलेजला जे काही तुम्ही अभ्यासणार आहात, हे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोगी पडणारे सर्व सिद्धांत उपयोगी पडणारे आहेत. पहा, मागणी सिद्धांत तुम्हाला काय सांगितला? मागणी सिद्धांताने तुम्हाला काय शिकवलं की किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होते आणि किंमत घटल्यानंतर मागणी वाढली जाते. खरं तर इतर परिस्थिती स्थिर असताना जर किंमत वाढली तर मागणी कमी होते, हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. भाजीपाल्याची किंमत ज्यावेळेस वाढली जाते त्यावेळेस भाजीपाल्याची मागणी कमी होते. म्हणजे हा सिद्धांत आहे.
अर्थातच हा तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारा सिद्धांत आहे. त्याचबरोबर जो काही पुरवठा सिद्धांत आहे, आपण अभ्यासलेला आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना ज्यावेळेस किंमत वाढली जाते त्यावेळेस वस्तूचा जो उत्पादक वर्ग आहे हा उत्पादक वर्ग त्याचा पुरवठासुद्धा वाढवतो. किंमत वाढल्यानंतर पुरवठा वाढवला जातो, कारण विक्रेत्याच्या दृष्टिकोनाने त्या वस्तूची अधिक किंमत प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. जर किंमत अधिक प्राप्त झाली तरच त्या उत्पादकाला नफा प्राप्त होत असतो आणि त्यामुळे किंमत वाढल्यानंतर शेतमालाचा पुरवठा हा मार्केटमध्ये वाढवला जातो. साठवून ठेवलेला शेतमालाचा पुरवठा हा मार्केटमध्ये वाढवला जातो. म्हणजे हे पण तुम्हाला व्यवहारामध्ये उपयोगी आहे आणि खरं तर हे दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही याचा उपयोग करत आहात. किंमत वाढल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये शेतमाल विक्रीला जास्त आणता, म्हणजे पुरवठा वाढवता. तुम्ही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासला असेल. ज्या विद्यार्थ्यांचा ज्युनियर कॉलेजला इकॉनॉमिक्स हा विषय होता त्या विद्यार्थ्याने घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासलेला आहे. म्हणजे उपभोगामध्ये वाढ केली असता सीमांत उपयोगिता घटत जाते. आपण पहिली पोळी खाल्ली जास्त उपयोगिता मिळेल, दुसरी पोळी खाल्ली त्यापेक्षा कमी उपयोगिता मिळेल, तिसरी पोळी खाल्ली तर त्यापेक्षा उपयोगिता कमी होत जाईल, एक वेळ उपयोगिता शून्य होईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे तर तुम्ही दर दिवसामध्ये सकाळ आणि संध्याकाळ जेवण करत असताना हे तुम्हाला अनुभवायला येतं. अनुभवायला काय येतं, पहिल्या पोळीपासून जास्त उपयोगिता मिळाली, दुसऱ्या पोळीपासून त्यापेक्षा कमी उपयोगिता मिळाली आणि शेवटी पोट भरलं म्हणजेच काय तर तुमची सीमांत उपयोगिता काय झाली, शून्य झाली. म्हणजे तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी जेवण करताना हा सिद्धांत तुम्हाला अनुभवायला येतो आणि जो सिद्धांत खऱ्या अर्थाने तुम्ही आता अभ्यासणार आहात किंवा पुढे तुम्ही अभ्यासाल किंवा ज्युनियर कॉलेजला तुम्ही अभ्यासलेला आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला जे काही अनुभवायला येतं ते प्रत्यक्षात तुम्ही आता अभ्यासत आहात. अर्थशास्त्रामध्ये तुम्ही याचा अभ्यास करत आहात. या अर्थशास्त्रामध्ये खर्चविषयक काही संकल्पना आहेत. एकूण खर्च, सरासरी खर्च, त्याचबरोबर सीमांत खर्च. मित्रहो, कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी त्यासाठी खर्च येत असतो. हा खर्च खऱ्या अर्थाने एकूण खर्च असतो, सरासरी खर्च असतो, सीमांत खर्च असतो. एकूण खर्च का वाढला, सरासरी खर्च का वाढत आहे का कमी होत आहे, हे खऱ्या अर्थाने म्हणजे जर तुम्हाला एखादा व्यवसाय जर करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅन करावं लागेल, त्याचं नियोजन करावं लागेल की खर्च अपेक्षित किती आहे, किती खर्च अपेक्षित आहे आणि एवढी गुंतवणूक केल्यानंतर एवढा खर्च येईल आणि एवढा खर्च केल्यानंतर एवढा परतावा प्राप्त होईल, म्हणजे एवढं उत्पन्न आपल्याला प्राप्त होईल. हे कशामध्ये तुम्हाला दिसून येईल, हे कुठे तुम्हाला अभ्यासता येईल तर अर्थशास्त्रामध्ये हेच तुम्हाला अभ्यासता येईल. अर्थशास्त्र विषयातून तुम्हाला हे प्राप्त होईल की एवढी गुंतवणूक केल्यानंतर, एवढा खर्च केल्यानंतर एवढं उत्पन्न प्राप्त होईल, एवढा परतावा प्राप्त होईल. म्हणजे हा जो काही अर्थशास्त्र विषय आहे हा तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, किती महत्त्वपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे हे तुमच्या लक्षामध्ये येत असेल. मित्रहो, एवढंच नव्हे तर या अर्थशास्त्रामध्ये कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. एक कल्याणकारी वेलफेअर इकॉनॉमिक्स आहे. शासनाने किती गुंतवणूक केली तर समाजाला किती लाभ प्राप्त होईल, एवढा शासनाने खर्च केला तर किती समाजाला लाभ प्राप्त होईल. कारण शासनाने गुंतवणूक केली म्हणजे शासनाने खर्च केला. साहजिकच शासनाच्या त्या खर्चाचा समाजाला फायदा होत असतो. शासन समाजासाठी कार्य करतं, शासन समाजासाठी खर्च करतं, शासन समाजासाठी गुंतवणूक करतं. अर्थातच जर शासनाने अशा प्रकारे समाजासाठी खर्च केला तर समाजाला त्याचा किती लाभ होणार आहे, किती लाभ होत आहे. शासनाने घरकुल योजनेच्या माध्यमातून समजा 2,20,000 रुपये घर बांधणीसाठी दिले तर साहजिकच समाजाला त्याचा लाभ होणार आहे, त्या कुटुंबाला त्याचा लाभ प्राप्त होणार आहे, त्या कुटुंबाचं त्यातून कल्याण होणार आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. शासन शिक्षण व्यवस्थेवर खर्च करत आहे, शासन आरोग्य व्यवस्थेवर खर्च करत आहे. म्हणजे एका बाजूला आपण खर्चविषयक अभ्यास कुठं करतो, इकॉनॉमिक्समध्ये करतो. अर्थातच शासनाने केलेल्या या खर्चाचा समाजाला जो काही लाभ प्राप्त होतो या लाभाचा सुद्धा अभ्यास आपण या इकॉनॉमिक्स या विषयामध्येच करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये येत असेल
की अर्थशास्त्र या विषयाची जी काही बांधणी आहे ती आपल्या जीवनाशी आहे, आपल्या दैनंदिन व्यवहाराशी आहे. तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर एक विशिष्ट उत्पन्न जर मिळू लागलं तर त्याच्यावर सरकार टॅक्स आकारणी करतं. मित्रहो, टॅक्स हे अनेक प्रकारचे असतात. प्रत्यक्ष टॅक्स असेल किंवा अप्रत्यक्ष कर असेल, डायरेक्ट टॅक्स असेल, इनडायरेक्ट टॅक्स असेल. डायरेक्ट टॅक्स हा कोणाला भरावा लागतो? इनडायरेक्ट टॅक्स खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये असू द्या, इनडायरेक्ट टॅक्स हा प्रत्येक व्यक्ती भरत असतो. कारण इनडायरेक्ट टॅक्स हा जो काय आहे तो वस्तूवर आकारला जातो. ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये पेन खरेदी करतो त्यावेळेस त्या MRPमध्ये लिहिलेलं असतं की इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. हा जो काही कर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 5 रुपयाचा पेन खरेदी करता त्यावेळेस 5 रुपयामध्ये तुम्ही टॅक्स भरलेला असतो. कारण हा जो काही टॅक्स आहे हा टॅक्स प्रत्यक्षात उत्पादकाने भरलेला असतो. कारण शासन अप्रत्यक्ष कर त्या उत्पादकावर लावतं आणि उत्पादक टॅक्स भरतं. मात्र उत्पादक वर्ग हा जो काही भरलेला टॅक्स आहे हा भरलेला टॅक्स हा त्या पेनाच्या किमतीमध्ये ॲड करत असतो. आणि साहजिकच ज्यावेळेस आपण त्या पेनाची 5 रुपये किंमत देतो त्यावेळेस आपण साहजिकच त्या वस्तूचा उत्पादन खर्च झालेला उत्पादन खर्च हा उत्पादकाला देत असतो. उत्पादकाने शासनाला जो काही कर दिलेला आहे तो करसुद्धा आपण त्या किमतीच्या माध्यमातून दिलेला असतो आणि उत्पादक जो काही नफा आकारित असतो तेवढा नफासुद्धा आपण त्या उत्पादकाला दिलेला असतो. म्हणजे प्रत्यक्षात जो काही टॅक्स आहे त्या टॅक्स बर्डनचा, टॅक्स इन्सिडन्सचा आपण अभ्यास या इकॉनॉमिक्समध्ये करत असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला मी जे काही सांगितलेलं आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. हे सर्व गोष्टीचा अभ्यास याच इकॉनॉमिक्समध्ये केलेला असतो आणि करावायचा आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये तुम्हाला जे काही माहीत आहे ती माहीत गोष्ट आपल्याला फक्त इथं डिटेलमध्ये फक्त समजून घ्यावायची आहे. सिद्धांताच्या रूपाने, कॉन्सेप्टच्या रूपाने समजून घ्यावायची आहे. मित्रहो, कर्ज जर आपल्याकडं अपेक्षित उपलब्ध उत्पन्न नसेल तर गुंतवणूक करण्यासाठी आपण कर्ज घेत असतो. करावयाचा जो काही खर्च आहे तेवढं उत्पन्न जर आपल्याकडं नसेल तर आपण कर्जाचा अवलंब करत असतो. मग कर्ज हे व्यक्तिगत असेल किंवा कर्ज हे सार्वजनिक असेल. व्यक्तिगत कर्ज म्हणजे व्यक्तीनं घेतलेलं कर्ज आणि सार्वजनिक कर्ज म्हणजे शासनाने घेतलेलं कर्ज. ज्याप्रमाणे व्यक्तीला कर्जाची गरज असते प्रमाणेच शासनालासुद्धा कर्जाची गरज असते. मग व्यक्तीच्या कर्जाचे मार्ग कोणते आहेत? शासनाच्या कर्जाचे मार्ग कोणते आहेत? शासनाने जर कर्ज घेतलं तर त्याचा व्यक्तीच्यावर किंवा समाजावर त्याचा परिणाम होत असतो. तो कसा होत असतो हे तुम्हाला याच इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासावायचं आहे. अंदाजपत्रक दरवर्षी अंदाजपत्रक, मग केंद्राचं अंदाजपत्रक असेल किंवा राज्याचं अंदाजपत्रक असेल ते सादर केलं जातं, ते प्रेझेंट केलं जातं. अंदाजपत्रक म्हणजे बजेट. केंद्राचं जे काही बजेट आहे ते 1 फेब्रुवारीला प्रेझेंट केलं जातं. जे काही वित्तमंत्री आहेत, आताचे वित्तमंत्री तुम्हाला सर्वांना माहीत आहेत, निर्मला सीतारामन. हे 1 फेब्रुवारीला त्यांनी काय केलं? अंदाजपत्रक सादर केलं. अंदाजपत्रक म्हणजे बजेट ही संकल्पना अतिशय सोपी असणारी संकल्पना आहे. अंदाज आणि पत्रक म्हणजे एक असं पत्रक आहे की ज्याच्यामध्ये अंदाज केलेला असतो. खर्चाचा अंदाज कशाचा केलेला असतो की पुढील येणाऱ्या वर्षामध्ये किती उत्पन्न प्राप्त होईल, शासनाला किती उत्पन्न प्राप्त होईल आणि शासनाला किती खर्च करावा लागेल, असा अंदाज ज्या पत्रकामध्ये केलेला असतो त्याला शासनाचं अंदाजपत्रक असं म्हणतात. त्याला गव्हर्मेंट बजेट असं म्हणतात. अर्थातच बजेट ही संकल्पना केवळ शासकीय पातळीवर उपयोगी ठरणारी संकल्पना नाही आहे, मांडली जाणारी संकल्पना नाही आहे, तरी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा ही संकल्पना मांडली जाते. मित्रो, हा आपण बघा ना, तोच विचार करतो की एका वर्षामध्ये किती मला उत्पन्न मिळेल आणि किती मला खर्च करावा लागेल. जर असा तुम्ही जर अंदाज केला, जर तुम्ही अशा प्रकारचं बजेट तयार केलं, एका कुटुंबाचं जर बजेट तयार केलं, तुम्ही जर तुमच्या कुटुंबाचं जर बजेट तयार केलं की किती खर्च येणाऱ्या वर्षामध्ये करावा लागणार आहे आणि किती उत्पन्न प्राप्त होणार आहे, यावरून तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये यातून येऊन जाईल की येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला उत्पन्न जास्त मिळणार आहे किंवा खर्च आपला जास्त होणार आहे. म्हणजे अंदाजपत्रकामध्ये
म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये उत्पन्न हा सरप्लस असणार आहे, म्हणजे शिल्लकीचं अंदाजपत्रक असेल का तुटीचं अंदाजपत्रक असेल का उत्पन्न आणि खर्च समान असेल म्हणजे शिल्लकीचं संतुलित अंदाजपत्रक असेल. ही जी काही बजेट संकल्पना आहे, ही जी काही अंदाजपत्रकाची संकल्पना आहे, ही सुद्धा आपल्या या अर्थशास्त्र विषयामध्ये अभ्यासली जाते. म्हणजे याचा अर्थ बजेट ही संकल्पनासुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारी आणि व्यवहारामध्ये उपयोगी पडणारी संकल्पना आहे. मित्रहो, एवढंच नव्हे तर या विषयामध्ये उत्पादन आणि रोजगारविषयक काही सिद्धांत आहेत. उत्पादन आणि रोजगारविषयक सिद्धांत म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित उत्पादन पातळीला अपूर्ण रोजगार आहे का पूर्ण रोजगार आहे. म्हणजे काही लोक बेकार आहेत, बेकार म्हणजे वाईट नाही, तर बेकार म्हणजे याचा अर्थ काही लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि काही लोकांना रोजगार मिळालेला नाही आहे. आज आपण पाहतो शिक्षण घेतो या, परंतु शिक्षण जरी घेतलं तर दुसऱ्या बाजूला जो आपल्याला जी नोकरी म्हणतो, ज्याला नोकरी असं म्हणतो, ज्याला रोजगार आपण असं म्हणतो, तो मात्र आपल्याला प्राप्त होत नाही, तो मात्र आपल्याला मिळत नाही. याला काय म्हणतात? सुशिक्षित बेकार असं म्हणतात. म्हणजे मी एज्युकेटेड आहे, परंतु काम करण्याची माझी क्षमता पात्रता असूनसुद्धा मला रोजगार प्राप्त होत नाही. याला म्हणतात सुशिक्षित बेकार असं म्हणतात. मित्रहो, हे जे आहे हे सुद्धा अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. एवढंच नव्हे तर भाववाढ आणि भावघट या संकल्पना तुमच्या लक्षामध्ये आल्या असेल. आपण बोलीभाषेमध्ये सुद्धा म्हणतो की भाववाढ झाली आहे, भावघट झाली आहे. भाववाढ झाली म्हणजे वस्तूच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, वाढलेल्या आहेत आणि वाढत चाललेल्या आहेत. भावघट म्हणजे वस्तूच्या किमती घटत चाललेल्या आहे, वस्तूच्या किमती घटलेल्या आहेत, म्हणजे कमी झालेल्या आहेत. भाववाढ आणि भावघट या संकल्पनासुद्धा याच इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही अभ्यासत आहात. खरं तर ह्या संकल्पनासुद्धा तुम्हाला व्यावहारिक नॉलेज प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. गुणक म्हणजे गुंतवणूक केली तर उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. तुम्ही जर 100 कोटी रुपये, 1 कोटी रुपये किंवा 1 लाख रुपये किंवा 1,000 रुपये किंवा 100 रुपये जर गुंतवणूक केले तर त्यापासून तुम्हाला उत्पन्न प्राप्त होतं. 100 रुपये गुंतवल्यानंतर किती उत्पन्न प्राप्त होईल म्हणजे ही गुणक संकल्पना. गुणक तुम्हाला मी म्हटलं गुणक संकल्पना आज अभ्यासावयाची आहे, तर तुम्हाला असं वाटलं अरे बापरे, ही गुणक संकल्पना ही पहिल्यांदाच आम्ही ऐकत आहे. परंतु गुणक संकल्पना काय सांगते, तुम्ही जर गुंतवणूक केली तर किती उत्पन्न तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सर्वांना समजत असेल की खरं तर संकल्पना खूप सोप्या असतात, फक्त आपल्याला ते माहीत नसतं. तुम्ही जर उपभोग घेतला, तुम्ही जर उपभोग वाढवला तर त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होत असतो. तुमची जर मागणी वाढली म्हणजे तुमचा उपभोग वाढवला तर साहजिकच तुमची मागणी वाढली जाते, परिणामी उत्पादन वाढवावं लागतं आणि परिणामी त्याचा गुंतवणुकीवर अंतिम परिणाम गुंतवणुकीवर होत असतो. यालाच प्रवेग असं म्हणतात. हे तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की तुम्ही जर तुमचा उपभोग वाढवला तर साहजिकच तुमची मागणी वाढलेली आहे, मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढवावं लागणार आहे आणि उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवावी लागणार आहे. म्हणजे उपभोगाचा अंतिम परिणाम, शेवटचा परिणाम कशावर झाला तर गुंतवणुकीवर झाला. याला म्हणतात प्रवेग. हे प्रवेग संकल्पना जी आहे ती सुद्धा अर्थशास्त्रातली संकल्पना आहे, ज्याला प्लॅनिंग म्हणतात, ज्याला नियोजन म्हणतात. मग कौटुंबिक नियोजन असेल, गुंतवणुकीचं नियोजन असेल, अभ्यासाचं नियोजन असेल. मित्रहो, जी आर्थिक प्लॅनिंग आहे, जी काही इकॉनॉमिक प्लॅनिंग आहे, हे इकॉनॉमिक प्लॅनिंग हे अत्यंत जीवनामध्ये व्यवहारामध्ये उपयोगी पडणारी संकल्पना आहे. प्लॅनिंग कसं करावं, इकॉनॉमिक प्लॅन कोणता असतो, सरकारचा प्लॅन, व्यक्तीचा प्लॅन. ज्याप्रमाणे व्यक्तीचा प्लॅन आहे त्याप्रमाणे गव्हर्नमेंटचा सुद्धा इकॉनॉमिक प्लॅन असतो. म्हणजे सरकार प्लॅन कसं करतं, इकॉनॉमिक प्लॅन कसं करतं. अर्थातच हे जर तुम्ही अभ्यासलं तर साहजिकच हे तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे, जीवनामध्ये उपयोगी पडणारी ही संकल्पना असणार आहे. केंद्र राज्य वित्तीय संबंध असतात. केंद्र राज्य वित्तीय संबंध म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वित्तीय संबंध. वित्तीय संबंध म्हणजे जे काय सरकारला उत्पन्न मिळाले, सरकारला मिळालेलं उत्पन्न हे केंद्र सरकार स्वतःसाठी किती वापरणार आहे आणि राज्यासाठी किती वाटप करणार आहे. आता राज्यासाठी म्हटलं की आपल्या
देशामध्ये एकच राज्य नाही, महाराष्ट्र राज्य आहे, गोवा राज्य आहे, राज्य अनेक आहेत. मग प्रत्येक राज्याची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, ही प्रत्येक राज्याची आर्थिक परिस्थिती ही मात्र सारखी नाही आहे. प्रत्येक राज्याची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ही वेगवेगळी आहे. आणि म्हणून केंद्र हे राज्यासाठी काय करतं, वित्तीय वाटप करतं. अर्थातच ज्या राज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा राज्यांना अनुदान जास्त दिली जातात. अशा राज्यांचा त्या मिळवलेल्या एकूण उत्पन्नामध्ये जो काही कोटा आहे तो कोटा हा अधिक ठेवला जातो. अर्थातच केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये वित्तीय संबंध कोणकोणत्या प्रकारचे आहेत? समस्तरीय आहेत का ऊर्ध्वस्तरीय आहेत? या सर्व संकल्पना याच इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासल्या जातात. खरं तर या माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या गोष्टीची माहिती प्राप्त होणार आहे. मित्रहो, इकॉनॉमिक्समध्ये जे अनेक विषय आहेत त्यामध्ये एक इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा एक विषय आहे. या इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये ज्या काही अनेक संकल्पना आहेत, जे काही अनेक सिद्धांत आहेत, ते अनेक सिद्धांत तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहेत. फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार. म्हणजे आपल्या देशाचा जो काही व्यापार आहे हा व्यापार कोणकोणत्या इतर देशांशी आहे, ज्याला आयात आणि निर्यात असं म्हणतो. जर एखाद्या देशामध्ये एखाद्या वस्तूची कमतरता असेल तर त्या देशाचं सरकार दुसऱ्या देशातून वस्तूची आयात करतं. उदाहरणार्थ आत्ताच पहा, आपल्या सरकारने सोयाबीनची मोठ्या प्रमाणामध्ये आयात केली आहे आणि करत आहे. याचा परिणाम असा होत आहे की सोयाबीनला भारतामध्ये मिळणारा जो काही भाव आहे, मिळणारा जो काही रेट आहे, तो रेट हा ढासळलेला आहे. हे आपण सध्या वर्तमानपत्रामध्ये, पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, व्हॉट्सअपला तुम्ही वाचन करीत आहात. मित्रहो, याचा अर्थ तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आला असेल की शासनाने जर आयात केली, शासनाने जर इम्पोर्ट केली तर त्याचा परिणाम आपल्या देशातील शेतमालावर, शेतमालाला मिळणाऱ्या किमतीवर होत असतो आणि त्यांचा अंतिम परिणाम शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनावर होत असतो. हे तुम्ही कुठं अभ्यासत आहात? हे तुम्ही इकॉनॉमिक्स या विषयामध्ये तुम्ही अभ्यासत आहात आणि अभ्यासणार आहात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जे काय सांगितलं हे सर्व तुम्हाला दैनंदिन तुमच्या जीवनामध्ये, दैनंदिन तुमच्या व्यवहारामध्ये उपयोगी पडणारं नॉलेज आहे, उपयोगी पडणाऱ्या संकल्पना आहेत. अर्थातच इकॉनॉमिक्स हा जो काही विषय आहे हा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारामध्ये उपयोगी पडणारा विषय आहे. आणि म्हणून या विषयाची जी काही उंची आहे ती तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे, खूप मोठी आहे. हा जो काही विषय आहे हा संशोधन कार्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा विषय आहे. खरं तर अगोदर मी ज्याचा उल्लेख केला की वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत किंवा वस्तूच्या किमती घटलेल्या आहेत. आत्ताच पहा, मी तुम्हाला या ठिकाणी म्हटलं की सोयाबीनच्या किमती घसरलेल्या आहेत. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही संशोधन कराल की सोयाबीनच्या किमती घसरलेल्या आहेत. का घसरलेल्या आहेत? घसरलेल्या आहेत म्हणजे किमती कमी झालेल्या आहेत. 9,000 रुपये असणारा जो काही भाव आहे तो 6,000 रुपयावर आलेला आहे, 5,500 रुपयावर आलेला आहे. एवढी किंमत एकदम कमी का झालेली आहे? हे ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाल, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही संशोधन याच्यावर कराल, ज्यावेळेस तुम्ही रिसर्च याच्यावर कराल, त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने कन्क्लुजन प्राप्त होईल की खऱ्या अर्थाने या सोयाबीनच्या किमती का घसरलेल्या आहेत. आणि घसरलेल्या किमती जर तुम्हाला स्टेबल ठेवायच्या असतील, जर त्याची संतुलित किंमत तुम्हाला ठेवायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? यासाठी संशोधन करण्यासाठी हा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय आहे. मी तुम्हाला अगोदरही उल्लेख केला होता की शासन गुंतवणूक करतं. अर्थात शासनाने गुंतवणूक जर केली तर त्याचा समाजावर परिणाम होत असतो. समाजावर एक चांगला परिणाम होत असतो. समाजाला म्हणजे शासनाने केलेल्या गुंतवणुकीचा समाजावर किती परिणाम झाला आहे, जो परिणाम झाला आहे तो अनुकूल परिणाम झाला आहे का प्रतिकूल परिणाम झाला आहे, म्हणजे शासनाच्या गुंतवणुकीचा समाजावर चांगला परिणाम झाला आहे का वाईट परिणाम झाला आहे, हे कशातून तुम्हाला अभ्यासता येईल? तर तुमच्या या संशोधन कार्यातून अभ्यासता येईल. अर्थातच अर्थशास्त्रामध्ये जे काही रिसर्च केलं जातं हे रिसर्चसुद्धा
तुम्हाला तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहे, तुमच्या समाजासाठी उपयोगी पडणार आहे, आपल्या देशासाठी उपयोगी पडणार आहे. मित्रहो, आत्तापर्यंतच्या या माझ्या लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की अर्थशास्त्र या विषयाची जी काही बांधिलकी आहे ते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत आहे, प्रत्येक व्यवहाराशी निगडीत आहे. आज फक्त आपण या लेक्चरमध्ये अर्थशास्त्र या विषयावर एक नजर टाकलेली आहे. मित्रहो, तुम्ही एक भाग्यवान आहात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाग्यवान या अर्थाने आहात की तुम्ही फर्स्ट इयरला इकॉनॉमिक्स हा विषय अभ्यासासाठी निवडलेला आहे. मित्रहो, ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला हा विषय स्पेशल म्हणून अभ्यासाल त्यावेळेस आत्तापर्यंत जे काही तुम्हाला मी सांगितलं तेच सर्व अर्थशास्त्र हे तुम्हाला सेकंड इयरला असणार आहे, थर्ड इयरला असणार आहे, इवन पोस्ट ग्रॅज्युएशनला असणार आहे. यावरून तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की अर्थशास्त्र हा जो काही विषय आहे तो तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, तुमच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण विषय आहे, त्याची किती उपयुक्तता आहे आणि हा विषय किती सोपा आहे. मित्रहो, आपण या ठिकाणी थांबूया. जे तुमच्यापर्यंत मी पोचवलेलं आहे त्याच्यावर एक थिंकिंग करा, ते समजून घ्या. त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमच्या लक्षामध्ये येईल की अर्थशास्त्र हा जो विषय आहे तो आपल्या दृष्टीने, सर्वांच्या दृष्टीने का महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.